हाय, मी सायली. आज मी तुमच्यासोबत स्किन टाइप्स विषयी टिप्स अँड ट्रिक्स शेअर करणार आहे. यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा. जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि आपल्याला काही स्किन प्रोडक्ट बाय करायचे आहेत, पण आपल्याला नेमकं कोणती स्किन आहे हे जरी माहीत नसेल किंवा आपली जी स्किन आहे त्याचनुसार आपण प्रोडक्ट बाय केले पाहिजे. अदर स्किनच्या नुसार जर प्रोडक्ट यूज केले तर त्याचे साईड इफेक्ट. तर आपण जाणून घेऊया टाइप्स ऑफ स्किन. ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन, नॉर्मल स्किन आणि सेन्सिटिव्ह स्किन. ह्या अशा स्किन टाइप्स आहेत. त्यातली आपण ओळखायची आपली स्किन कशी आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याचा प्रकार कसा ओळखायचा, तर आपली ड्राय स्किन आहे तर ड्राय स्किन कशी ओळखायची. जर आपली स्किन खरबरीत किंवा स्किन रखरखीत खरखरीत ती ड्राय स्किन. आता ऑइली स्किन, जेव्हा चेहऱ्यावरती पिंपल्स येतात किंवा ऑइल सुटलं जातं, पूर्ण फेसला ऑइल सुटलं जातं किंवा ऑइली पदार्थ खाल्ल्यानंतर पण चेहऱ्याला ऑइल सुटतं बघा, चकचकीत दिसत असेल तर ऑइली स्किन ओळखायची. आणि नॉर्मल स्किन म्हणजे एकदम नो पिंपल्स, एकदम बेबी स्किन असते त्यांची. कॉम्बिनेशन स्किन म्हणजे ज्यांची स्किन ऑइली पण आहे आणि ड्राय पण आहे, ती कॉम्बिनेशन स्किन कशी ओळखायची. जेव्हा स्किनवरती टी झोनला ऑइल सुटतं आणि गालावरती ड्राय पडतं, ती कॉम्बिनेशन स्किन. जर तुम्हाला स्किन टाईपच माहीत नसेल तर मग तुम्ही बाकीचे प्रोडक्ट घेऊन काहीच उपयोग नाही. तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही प्रोडक्ट यूज केले पाहिजेत. डेली रुटीनमध्ये तुमची जी स्किन आहे त्यानुसारच तुम्ही प्रोडक्ट यूज केले पाहिजेत. फेस वॉश असो, मॉइश्चरायझर असो, डेली तुमचं जे रुटीन आहे ते तुमच्या स्किन टाईपनुसारच तुम्ही रुटीन केलं पाहिजे.